श्याम पुढे यांचं आगमन झालंय, टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करायचंय। साहेब, ज्या राज्यघटनेला वाचून आपण स्वतःची प्रतिमा बनवली, सर्व महिला वर्ग आपण पुढे येऊन बसायचं, आपल्यासाठी स्पेशल जागा आहे। भारत माता की नक्कीच आज आपल्याला मान्यवरांच्या माध्यमातून अनेक गोष्टी ऐकायला मिळतील की हे अभियान का महत्वाचं। सत्ता कुणाची असो पण कायदा मात्र माझ्या भीमाचाच। महिला वर्ग आपण सुद्धा इधर से ले लो फोटो। सुदर्शन जी पाल आपलं सुद्धा। भारत माता की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय संविधान, जय संविधान। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती भिवंडी शहर अध्यक्ष श्यामजी भोईर। आपण आज ऐकण्याची प्रत्यक्ष संधी मिळणार आहे। आपण पाहतोय त्यामध्ये आपला हर्षल पाटील साहेबांचं सुद्धा नाव येतं। महिला मंडळ टाळ्या वाजवत नाही, जरा जोर होईल। माजी सभागृह नेता आणि आपल्या पद्मानगरचे खऱ्या अर्थानं ज्यांनी रूपणच बदललेला आहे, ज्यांच्या माध्यमातून टाळ्यांवर जीएसटी नाहीये, जोरदार टाळ्या। नक्कीच धन्यवाद सुमितजी पाटील साहेब, असंच कार्य तुमच्या हातून होत राहू दे। खूप खूप धन्यवाद केके साहेब। भारतीय जनता पार्टीचं टॅग लाईन आहे आणि जिला आपल्याला त्यानंतर एक मोठा सत्कार होईल। मिश्रा साहेब, त्यानंतर पाठारे साहेब, राजू गाजिंगी यांची खूप मेहनत असते। श्यामजी भोईर नक्कीच सुनासा है, सो प्लीज कम ऑन द स्टेज। माझी आई बोलते एका हाताने टाळी वाजत नाही, जर दोन हाताने टाळी वाजूया। नक्कीच धन्यवाद कोंडा साहेब। म्हणून साजरा करत असतो। आज आपल्याला अनेक मान्यवरांच्या माध्यमातून शेवटच्या झोपडीपर्यंत आणि शेवटच्या खोपडीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे। कारण आणि जे मस्तक सुधारतं ते कोणापुढे नतमस्तक होत नाही। हा विचारांचा वारसा आणि वसा बाबासाहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुमचा जो काळा दिवस बघितला भिवंडीकरांसाठी, खरं तर आपण सत्तेमध्ये आहोत पण भिवंडीकरांसाठी तो काळा दिवस होता साहेब। आणि महाराष्ट्रभर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना संविधान गौरव अभियान चालू आहे। या अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, आदरणीय कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच आमचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष दिलीप भाऊ कांबळे आणि सरचिटणीस माधविता नाईक यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रभर पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण मंडलामध्ये, पूर्ण वार्डामध्ये सगळ्या ठिकाणी संविधान गौरव अभियानाच्या सभा चालू आहेत। आज आपण पाहिलं असेल तर भिवंडीमध्ये ही या कोकणातली पहिली सभा झाली आणि अतिशय चांगली सभा झाली। मोठ्या संख्येने नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते। संविधान हा आमचा आत्मा आहे, संविधानावर आम्ही खूप प्रेम करतो। संविधानाशिवाय भारतातला, देशातला कोणीही नागरिक जगू शकत नाही। संविधानामुळेच सगळेजण आपण राहतो आणि सगळेजण या देशातलं सगळं कारभार व्यवस्थित चाललाय हे सगळ्यांना माहिती आहे। नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संविधानाचा गौरव हा पूर्वीपासूनच झालेला आहे, पण सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळी गोष्ट पोहोचली पाहिजे, सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी गेले पाहिजे। याकरता भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने आदरणीय विनोदजी तावडे साहेब या राष्ट्रीय अभियानाचे संयोजक आहेत। पूर्ण देशभर हे अभियान चालू आहे। त्या अभियानाच्या माध्यमातून छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत संविधान पोचलं पाहिजे, घटना पोचली पाहिजे, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान या सगळ्या पोचला पाहिजे। याकरता आम्ही कार्यक्रम करतोय आणि पूर्ण कोकणभर, महाराष्ट्रभर हे कार्यक्रम 26 तारखेपर्यंत होणार। आज हमारे अनुसूचित जाति मोर्चा के प्रदेश अध्यक्ष दिलीप भाऊ कांबळे जी और हमारे महासचिव इनके जो प्रमुख वक्ता है हमारे शशिकांत जी कांबळे जी, इनके मार्गदर्शन पे पूरे
महाराष्ट्र में आज संविधान गौरव अभियान चल रहा है। उसी के साथ साथ भारतीय जनता पार्टी का सदस्य अभियान, वस्ती अभियान पिछले 11 जनवरी से 25 जनवरी तक कार्यक्रम पूरे महाराष्ट्र में चल रहे हैं। आज उसी का एक भाग भिवंडी शहर में संविधान अभियान गौरव सभा आयोजित की थी आणि या सभेला भरपूर प्रमाणात आमचे भीमसैनिक, भीमप्रेमी, संविधान प्रेमी सर्व उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे आजचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व आमच्या भिवंडीवासियांना हेच सांगू शकतो, माझं संविधान माझा अभिमान। संविधानाशिवाय आपण जगू शकत नाही। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत आणि त्यांनी जी भारताला संविधान जे दिलेलं आहे त्या संविधानावरती आपल्याला सर्वांनी पालन करून चांगल्या प्रकारे एक भारतीय नागरिक, स्वच्छ नागरिक कसा बनता येईल हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवले। मी आज माझ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपण पूर्ण करूया, साकार करूया आणि एक समृद्ध भारत, सक्षम भारत जे मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे ते सक्षम भारत आज सिद्ध करण्याची ताकद सगळ्यांमध्ये निर्माण व्हावी अशी आशा करतो।